नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण जी काही चालू घडामोडीची सिरीज चालू केलेली आहे, त्यातील आज आपण 4थ्या क्रमांकाचं लेक्चर बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघा आजचे कोणते महत्त्वाचे जीकेचे करंटचे प्रश्न आहे आपले. हा प्रश्न मी तुम्हाला दिलेला होता, तुम्ही मला याचं उत्तर कमेंट करणार होते. प्रश्न आहे, उपराष्ट्रपतीपदी निवड झालेले CP राधाकृष्णन हे महाविद्यालयीन जीवनात कोणत्या खेळात चॅम्पियन होते? आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट केलंय आणि ते अगदी बरोबर आहे. बघा आपल्याला पर्याय दिलेले होते क्रिकेट, टेबल टेनिस, बुद्धिबळ आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर होतं आपलं पर्याय क्रमांक 2 टेबल टेनिस. जे CP राधाकृष्णन नव्याने नियुक्त झाले आहेत आपल्या उपराष्ट्रपती पदावर, ते महाविद्यालयीन जीवनात, प्रश्न बघा कसा फिरवून विचारलेला आहे की महाविद्यालयीन जीवनात कोणत्या खेळात चॅम्पियन होते? तर उत्तर अगदी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 टेबल टेनिस. बघा नेक्स्ट, अभिजात भाषा दिन कोणत्या तारखेस साजरा होणार आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. IMP याला स्टार करून ठेवायचं आहे. कारण बघा, जेही आपण पाठपुरावा करत होतो, पहिले आपलं रंगनाथ पठारे समिती होती, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर मुळे समितीने या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि 3 ऑक्टोबर 2024 रोजी 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यामध्ये आपल्या मराठी भाषेलाही मिळालेला आहे. 3 ऑक्टोबरला किती भाषांना मिळाला आहे? 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्याच्यामध्ये आहे आपलं मराठी, बंगाली, आसामी, प्राकृत आणि पाली. या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्या निमित्ताने 3 ऑक्टोबर 2025 पासून अभिजात भाषा दिन म्हणून 3 ऑक्टोबर हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. म्हणजे या वर्षी हा साजरा झाला कधी? 3 ऑक्टोबर 2025 ला पहिल्यांदाच साजरा झालेला आहे. कारण 3 ऑक्टोबर 2024 ला काय मिळाला? अभिजात भाषेचा दर्जा. कोणत्या समितीनुसार मिळाला? तर प्राध्यापक ज्ञानेश्वर मुळे समिती. ज्ञानेश्वर मुळे समिती. या अगोदरची कोणती समिती होती असं विचारलं तर त्याचं आन्सर येणार आहे प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती. पण अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या समितीनुसार आहे? तर आपला पर्याय क्रमांक काय असणार आहे? ज्ञानेश्वर मुळे समिती. 5 भाषांची नावही लक्षात ठेवायची, मराठी बरोबरच बंगाली, आसामी, प्राकृत आणि पाली. मग या अगोदर किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता? तर या अगोदर 6 अभिजात भाषांना अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालेला होता. त्या भाषा कोणत्या? तर त्या भाषा आहे बघा, तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया. बघा, ह्या 6 भाषा, ह्या 5 भाषा. मग आतापर्यंत एकूण किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असा प्रश्न आला तर उत्तर येणार आहे 11. पण 3 ऑक्टोबर 2024 ला विचारलं तर 5 भाषांना मिळाला आहे. त्या अगोदर किती भाषांना मिळालेला होता म्हटलं तर 6 भाषांना. आणि आजपर्यंत विचारलं तर 11. म्हणजे 3 आपल्याला वेगवेगळे प्रश्न तयार होतात बघा. 3 ऑक्टोबर 2024 च्या अगोदर किती भाषांना होता अभिजात भाषेचा दर्जा? 6. त्याच्यानंतर किती 3 ऑक्टोबर 2024 ला किती भाषांना मिळाला? 5. आणि आतापर्यंत एकूण विचारला तर आकडा येतो 11. आकडा विसरायचा नाहीये कारण हा महत्वाचा प्रश्न आहे. चलो नेक्स्ट, या प्रश्नाचं उत्तर काय बघितलं मग आपण आता? 3 ऑक्टोबर 2025. IPL 2025 चा विजेता संघ कोणता? बघा, मग ह्या IPL 2025 जी झाली होती त्यातील विजेता संघ विचारलाय. आपल्याला पर्याय दिलेले रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, सेकंड आहे चेन्नई सुपर किंग, थर्ड आहे मुंबई इंडियन्स आणि चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी नाही. तर बघा, IPL 2025 जे झाली आहे स्पर्धा आपली, तर त्याच्यामधला विजेता संघ आहे आपला पर्याय क्रमांक 1 रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, म्हणजेच आपण जे म्हणतो ना RCB. हे काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृतांना 50 लाख रुपये व त्या कुटुंबातील वारसास
सरकारी नोकरी देण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली? बघा, जो पहलगामला हल्ला झाला होता कधी? 22 एप्रिल 2025. महत्वाचा प्रश्न आहे हा, पण स्टार करून याला पण लक्षात ठेवायचं, व्हेरी IMP, कारण याच्यावर प्रश्न येणार, हमखास प्रश्न येणार आहे. कारण पहलगाम हल्ला झाला आणि मग त्याच्या विरोधात काय राबवण्यात आलं होतं? तर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलेलं होतं. मग बघा, पहलगाम हल्ला झाला 22 एप्रिल 2025. आपल्याला प्रश्न त्याच्याशीच रिलेटेड विचारला आहे की या दहशतवादी हल्ल्यात मृतांना किती रुपये देण्यात आले? तर 50 लाख रुपये. आणि त्यांच्या कुटुंबातील वारसांना काय? सरकारी नोकरी देण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली? तर पर्याय दिलेले आहेत, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि गोवा. या 4 पर्यायांपैकी अचूक उत्तर आहे महाराष्ट्र या राज्याने ही घोषणा केलेली आहे. मग या पहलगाम हल्ल्यात मृतांना म्हटलंय, मग इथे किती, एकूण किती नागरिक मृत्युमुखी पडले होते? तर 26 नागरिक मृत्युमुखी पडलेले होते. आणि मग ह्या हल्ल्याच्या विरोधातच आपलं 7 मे 2025 ला कोणता हल्ला ऑपरेशन राबवण्यात आलं? तर ऑपरेशन सिंदूर. पहलगाम हल्ल्याच्या विरोधात कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं? तर त्याचं उत्तर मिळणार आहे आपल्याला ऑपरेशन सिंदूर. बघा, आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत याच्यावर पण कधी प्रश्न येतो आपल्याला, की जसं महाराष्ट्राची राजधानी काय आहे? मुंबई. येतो 1 मार्काला, हा 1 मार्काला प्रश्न हमखास येतोच, राज्य आणि राजधानी. तर आपण बघूया, महाराष्ट्राची राजधानी काय आहे? मुंबई. दुसरा पर्याय दिलेला आपल्याला गुजरात. मग गुजरातची राजधानी काय आहे? तर गांधीनगर. गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. थर्ड पर्याय दिलेला आपल्याला पंजाब. पंजाबची राजधानी आहे चंदीगड. मग पंजाब बरोबर अजून कोणत्या राज्याची राजधानी चंदीगड आहे? तर पंजाब सोबतच हरियाणाची पण राजधानी काय आहे? चंदीगड. त्यानंतर चौथा पर्याय दिलेला आहे आपल्याला गोवा. आणि गोवा राज्याची राजधानी विचारलं तर पाठ झाली पाहिजे आपलं पणजी. कारण 1 मार्काला प्रश्न हमखास परीक्षेला येतो म्हणजे येतोच. बघा, महाराष्ट्र, मुंबई, गुजरात, गांधीनगर, पंजाब आणि हरियाणा दोनही राज्यांची आहे चंदीगड आणि गोवा राज्याची राजधानी आहे पणजी. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं? तरी महाराष्ट्र राज्याने घोषणा केलेली आहे की पहलगाम हल्ल्यामध्ये मृतांना 50 लाख रुपये आणि कुटुंबातील वारसास सरकारी नोकरी देण्याची घोषणा. महाराष्ट्र लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट, अलीकडेच केंद्र सरकारने कोणता दिवस आयुर्वेद दिवस म्हणून घोषित केला आहे? हाही महत्वाचा प्रश्न आहे, कारण याच वर्षापासून सुरुवात झालेली आहे म्हटल्यानंतर हा प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. पर्याय दिलेले आहेत 23 सप्टेंबर, 14 सप्टेंबर, 5 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर. बघा, 4ही पर्याय आपल्याला कोणते दिलेले आहेत? सप्टेंबर महिन्यातलेच दिले आहेत. कन्फर्म यातलंच एक उत्तर आहे, पण तारीख निश्चित नाहीये कोणती. मग येणार बघा 23 सप्टेंबर जे आहे ना, ह्या 23 सप्टेंबरला कोणता दिवस साजरा करण्यात येणार आहे? घोषित केला आहे आयुर्वेद दिवस. 23 सप्टेंबर काय? आयुर्वेद दिवस म्हणून घोषित केला आहे. मग आपल्याला अजून 3 पर्याय दिलेले, 14 सप्टेंबर, 5 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर. प्रश्नाचं उत्तर मिळालंय, पण आपण ऑप्शन पण क्लिअर करणार. मग 14 सप्टेंबरला कोणता दिन साजरा केला जातो? तर त्या दिवशी हिंदी दिन साजरा होतो. कधी? 14 सप्टेंबर. त्यानंतर 5 सप्टेंबरला कोणता दिन साजरा केला जातो? बघा, आपले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन जो असतो, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असतो, जन्मदिन. मग फक्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असतो का? तर नाही. या दिवशी मग त्यांचा जन्मदिन काय म्हणून साजरा केला जातो? तर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. आणि चौथा पर्याय दिलेला आपल्याला 8 सप्टेंबर. मग 8 सप्टेंबरला काय असतं? तर 8 सप्टेंबरला साक्षरता दिवस असतो. साक्षरता दिवस नोट डाऊन करून ठेवायचे. बघा, जे 4ही पर्याय आहे आपण क्लिअर केले. 23 सप्टेंबर आयुर्वेद दिवस म्हणून घोषित केला आहे. 14 सप्टेंबरला हिंदी दिन साजरा करण्यात येतो. त्यानंतर 5 सप्टेंबर जागतिक जे काही आपलं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 8 सप्टेंबरला असतो साक्षरता दिन. नेक्स्ट, बघा, आपला चालू घडामोडी ज्या घेत आहोत आपण
चालू घडामोडी आपल्या अजून अभ्यास डीप मध्ये व्हावा या दृष्टिकोनातून आपण चालू घडामोडी स्पेशल बॅच आणली आहे. याच्यामध्ये जानेवारी 2025 ते पोलीस भरती होईपर्यंतच्या सर्व चालू घडामोडी आपण कव्हर करून घेणार आहोत. बघा बॅचची वैशिष्ट्ये की सर्व 2025च्या सर्व महत्वपूर्ण चालू घडामोडी आपण कव्हर करणार आहोत आणि ह्या सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात दिल्या जाणार आहेत ह्या बॅचमध्ये. या बॅचमध्ये आपले 800 वन लाइनर प्लस 800 प्लस वन लाइनर देण्यात आलेले. त्याचबरोबर महत्वाचे IMP टॉपिक आहे, जसं पहलगाम हल्ला असेल किंवा अहमदाबाद येथील विमान अपघात असेल, असे महत्वाचे टॉपिक आपण डिटेलमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर हे जर अभ्यास केला तुम्ही तर आपलं एकही मार्क या परीक्षेत चालू घडामोडीचा जाणार नाही आणि आपले मार्क्स आपण वर्दी मिळवण्याच्या दृष्टीने वाढवणार आहोत हे नक्कीच 100%. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आपली ही बॅच जर आपली ऑफर चालू आहे 49 रुपयात आहे ही, तर ह्या बॅचचा प्रवेश लवकरात लवकर निश्चित करा आणि त्यासाठी 8329603029 या क्रमांकावर संपर्क साधा. नेक्स्ट 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? पर्याय दिलेले आहेत बानू मुश्ताक आहे इथे, बानू मुश्ताक, त्याच्यानंतर हिमेश रेशमिया, तिसरा पर्याय दिला आहे सचिन तेंडुलकर आणि चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी नाही. तर बघा 2025चा जो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे तो आपला पर्याय क्रमांक 1 जो बानू मुश्ताक जे आहेत त्यांना देण्यात आला आहे. ह्या लेखिका आहे आणि ह्या कोणत्या आहे? कन्नड लेखिका आहेत, पहिल्या कन्नड लेखिका, पहिल्या कन्नड लेखिका आणि यांना 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. दुसरा पर्याय आपल्याला माहिती हिमेश रेशमिया गायक आहेत आणि सचिन तेंडुलकर आपल्या क्रिकेट प्लेयर. नेक्स्ट त्यानंतर बघा आपला पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, IPL 2025चा अंतिम सामना कोणत्या मैदानावर खेळवण्यात आला? IPL होत आहे तर ह्या IPL वर आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न हमखास येतोच. मग आपल्याला आता इथे बघा अगोदरच्या एका प्रश्नामध्ये विचारलं होतं की IPL मध्ये विजेता संघ कोणता. आता ह्या IPL 2025 मध्येच पुन्हा विचारलंय की अंतिम सामना कोणत्या मैदानावर घेण्यात आला. याच्यावरच असाही अजून प्रश्न विचारला जाऊ शकतो की IPL 2025चा अंतिम म्हणजे जो अंतिम सामना झाला त्याच्यामध्ये विजेता कोण झाले आपलं, तर उपविजेता कोण, असाही प्रश्न विचारला जातो. ठिकाण विचारलंय बघा आता आपल्याला. तर पर्याय दिलेले आहेत चेन्नई MA चिदंबरम स्टेडियम, सेकंड दिला आहे मुंबई वानखेडे स्टेडियम, तिसरा दिला आहे पुणे स्टेडियम आणि चौथा आहे यापैकी नाही. तर IPL 2025चा अंतिम सामना हा चेन्नई MA चिदंबरम स्टेडियम या ठिकाणी घेण्यात आला होता. नेक्स्ट भारताने पहिला कामगार दिन कधी साजरा केला होता? कामगार दिन म्हटलं की आपल्याला तारीख आठवते 1 मे, बरोबर. कामगार दिन म्हटलं की 1 मे तारीख आठवते. महाराष्ट्र दिन म्हटलं तरी आपल्याला काय आठवलं पाहिजे? 1 मेच तारीख आठवली पाहिजे. पाठ आहे आपलं. महाराष्ट्र दिन, कामगार दिन हे दोनही दिन कधी असतात? 1 मेला, बरोबर. पण आपल्याला प्रश्न विचारलाय थोडा फिरवून की भारताने पहिला कामगार दिन कधी साजरा केला होता आणि पर्याय दिलेले आहेत 1 मे 1923, 1 मे 1924, तिसरा पर्याय आहे 1 मे 1925 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 1 मे 1926. बाळांनो प्रश्न नीट वाचायचा आहे. प्रश्न नीट वाचला तर उत्तर आपल्याला व्यवस्थित सांगता येणार आहे. नाही तर आपण फक्त पहिलं बघतोय की कामगार दिन आणि आपल्या डोक्यात लगेच येते 1 मे आणि आपल्याला पहिले महाराष्ट्राची स्थापना आठवते बघा. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली होती? 1 मे 1960. ओके, म्हणून महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. पण कामगार दिन हा पहिला कधी साजरा करण्यात आला होता? तर 1 मे 1923. म्हणजे या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट 2025 मध्ये 10 वर्ष पूर्ण झालेल्या योजना कोणत्या? बघा 2025 वर्ष चालू आहे आणि प्रश्न बघा 2025च्या विचारलं नाहीये योजना आपल्याला. 2025 ला कोणत्या योजनांना 10 वर्ष पूर्ण झालेल्या असा प्रश्न आहे आणि पर्याय दिलेले आहेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,
दुसरा पर्याय दिला आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, तिसरा पर्याय आहे अटल पेन्शन योजना आणि चौथा पर्याय दिला आहे वरीलपैकी सर्व. तर बाळांनो, महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकामध्ये ज्याही योजना दिल्या आहेत ह्या तीनही योजनांना 2025 मध्ये 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे मग आपला पर्याय काय बरोबर येतो? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. नेक्स्ट, राष्ट्राच्या शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने, बघा मंत्रालयाचं पण नाव दिलेलं आहे आपल्याला, संस्कृती मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरू केला आहे? पर्याय दिलेले आहेत एक देश एक धडकन, प्यारा भारत, मेरा भारत आणि चौथा पर्याय दिलाय 1, 2 आणि 3. बघा आधीच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं की 2025 पर्यंत 10 वर्ष पूर्ण झालेल्या योजना. उत्तर होतं वरीलपैकी सर्व. पुन्हा इथं दिलंय 1, 2 व 3. क्रमाने पाठोपाठ असे जर उत्तर आले तेव्हा पण आपलं कन्फ्युजन निर्माण होतं, पण कन्फ्युजन करायचं नाही. या राष्ट्राच्या शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने एक देश एक धडकन हा उपक्रम सुरू केलेला आहे. बघा नेक्स्ट प्रश्न आहे आपला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या 3 देशांकडून पुरस्कार मिळाले आहे? आपल्या ज्या काही राष्ट्रपती आहेत कोण, द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या 3 देशांकडून पुरस्कार मिळालेत? पर्याय दिलेले आहेत सुरिनाम, फिजी, पोर्तुगाल. दुसरा पर्याय आहे नेपाळ, फिजी, पोर्तुगाल आणि तिसरा आहे पाकिस्तान, नेपाळ आणि फिजी. चौथा पर्याय दिलाय यापैकी नाही. बाळांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय. या प्रश्नाचं उत्तर शोधायला तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा आपण इतर प्रश्नांचा अजून सखोलपणे अभ्यास करणार आहे. कारण एक प्रश्न शोधायला जातो तेव्हा आपल्याला जाता जाता बाकीचेही प्रश्न दिसतात आणि जेव्हा नवीन दिसतंय तेव्हा शोधायला गेल्यानंतर कळतंय की अजून किती अभ्यास आहे, किती आहे, आपण किती करायला पाहिजे हे तेव्हा कळेल. जोपर्यंत आपण पाण्यात उतरत नाही तोपर्यंत पाणी किती खोलवर आहे हे आपल्याला कळत नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करणार आहेत. बाकी उर्वरित प्रश्न आपण पुन्हा आपल्या रेग्युलर सिरीजमध्ये नेक्स्ट सिरीजला बघूया. तोपर्यंत धन्यवाद.